मी आज केबिन मध्ये आले, पप्पांना आवडलं नसेल ना? तू मला भेटायला आलीस हे आवडलं नसेल. काही म्हणाले का ते? खरं सांगू, मला आत्ता ते फार महत्वाचं वाटत नाही, त्यामुळे मी लक्षच दिलं नाही. जय, तुला तुला प्रमोशन मिळालं याचा खूप आनंद झालाय मला. पण तू आणि पप्पा एकच केबिन शेअर करताय याचा मला आनंद व्हायला हवा की टेन्शन यायला हवं हेच कळत नाहीये. आज जेव्हा कळलं ना आत केबिन मध्ये पप्पा एवढे चिडचिड करतायत तेव्हा मला काही सुचेच ना. आणि त्यात तुम्ही नवरे काकांना असं विचारलं, दाभोळकर सर तुम्हाला ओरडले का? अगं त्यांना किती ऑकवर्ड झालं असेल, ते तरी काय करतील? नवरे काकांची सुद्धा कमालच आहे. अरविंद काकांना आणि मला इतकं टेन्शन आलं होतं. मी फाईल घेऊन जेव्हा केबिन बाहेर आले ना तेव्हा अरविंद काका बिचारे तिथे घुटमळत होते. मग मी त्यांना सांगितलं की आज सगळं ओके. तेव्हा कुठे ते रिलॅक्स झाले. हे सगळं ठीक आहे, पण आधी ती एक गोष्ट ऐक. इथून पुढे तुझे पप्पा ऑफिस मध्ये असताना केबिन मध्ये कामाशिवाय यायचं नाही. जय, पण मी आज हे बघ, तू आज जे तुझ्या पप्पांना सांगितलंस ना ते मलाही लागू पडतं. सुरुवातीला सगळं नवीन जाईल, आपल्याला थोडं अवघड वाटेल, पण आदिती तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? मग हे बघ, तुझे पप्पा कितीही रागवले तरी मी कुठल्याही गोष्टीला वादाचं स्वरूप येऊ देणार नाही. आय प्रॉमिस. पण जर सगळं ठीक आहे ना, सगळं व्यवस्थित आहे ना हे बघायला तू सारखी आत आलीस तर त्यांना कसं वाटेल? तू समोर असून जर त्यांच्याशी बोलली नाहीस तर त्यांना वाईट वाटणारच ना आदिती. मलाही हे सगळं जमवणं अवघड जाणारच आहे, पण आपल्याला आपल्यासाठीच असं वागावं लागणार. मला त्यांच्याशी असं वागणं आवडतं का रे? पण जय, तुझा अपमान तो माझा अपमान. पप्पांनी तुला दिलेलं चॅलेंज लक्षात आहे माझ्या. हो, पण आदिती हे बघ, ठीक आहे, ठीक आहे. पप्पा असताना कामाशिवाय मी नाही येणार केबिन मध्ये. आदिती आय एम सॉरी. सॉरी नको म्हणू जय. तुझं म्हणणं मला पटलंय म्हणून म्हणाले मी. म्हणूनच मला तू आवडतेस. आय लव्ह यू. काहीतरीच काय? अगं काहीतरीच नाही, खरं. बरं चला निघायला हवं. आज अण्णा घरी नसतील ना आज? आज दुपारी वहिनींचा फोन आला होता अण्णांच्या औषधांसाठी. नीट काळजी घेतली पाहिजे म्हणजे मिळवलं. घेतली जाईल, डोंट वरी. बरं चल आता खरंच निघूया, नाहीतर काका वैतागतील. चल.